त्यांचा अद्भुत चमत्कार अक्कलकोटमध्ये एक गरीब वृद्ध स्त्री राहत होती. तिचे नाव गंगाबाई. दिवसाची मजुरी करून ती कसाबचा उदरनिर्वाह करत होती. पण वय वाढल्याने तिचे हातपाय काम करण्यास कमी पडत होते. काही दिवस तर तिला अन्नही मिळत नसे. गंगाबाईची एकच आशा, स्वामी समर्थ महाराज. ती रोज स्वामींच्या चरणी बसून रडगाणे म्हणायची, "स्वामी, आता माझं वय झालं, तुम्हीच माझं रक्षण करा." स्वामी तिच्याकडे नेहमी हस्तमुखाने पाहायचे. भक्ती पाहून त्यांना तिची दया आली. चमत्कार घडतो एका दिवशी दुपारी स्वामी समर्थ अचानक गंगाबाईच्या झोपडीपुढे आले. ती घाबरली आणि नम्रपणे चरणी वाकली. स्वामी म्हणाले, "गंगाबाई, आज तू जे काही मागशील ते पूर्ण होईल, पण मनापासून विश्वास ठेव." गंगाबाईने थरथरत विचारले, "स्वामी, मला रोजच्या जेवणाची सोय व्हावी एवढीच इच्छा." स्वामींनी तिला एक मिट्टीचा जुना भांडे दिला आणि म्हणाले, "हे भांडे रिकामं होणार नाही. रोज तू यातून जेवण घेशील, तेवढंच वाढत जाईल." गंगाबाईने आनंदाने हातात घेतले. त्या दिवसापासून चमत्कार दिसू लागला. भांड्यातून ती भाकरी, भाजी, खिचडी, दूध जे मागेल ते मिळू लागले. गरीब वृद्धेच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा समाधान दिसायला लागलं. अक्कलकोटभर चर्चा भांडे कधीच रिकाम होत नाही हे पाहून गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. पण गंगाबाईने स्वामींच्या आज्ञेप्रमाणे कधीच लोभ केला नाही. रोज जितकी गरज तितकंच ती भांड्यातून घ्यायची. वेळ जात गेला. आता ती भांड्यातील अन्नातून अनेकांना वाटू लागली. तिच्या घरी येणारा कोणताच गरीब व्यक्ती उपाशी पडत जात नव्हता. लोक म्हणायचे, "स्वामी समर्थांच्या कृपेने एक वृद्ध स्त्री अनेकांचे पोट भरते." स्वामींची अंतिम कृपा एका दिवशी स्वामी पुन्हा तिच्या झोपडीपाशी आले. गंगाबाई नम्रपणे म्हणाली, "स्वामी, तुमचा आशीर्वाद नसता तर मी जिवंतही राहिले नसते." स्वामी म्हणाले, "गंगाबाई, तुझं मन लोभापासून मुक्त आहे म्हणून हा चमत्कार टिकला. तुझ्या सेवाभावाने आम्ही